2 दिवसांनंतर माझा राजकीय निर्णय घेणार असं ओमराजे निंबाळकरांनी स्पष्ट केलंय। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही। वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात गेल्यानंतर आता ओमराजेंचं तळ्यात सुरू झालंय असं बोललं जातंय। मतदारसंघात जाऊन चर्चा करणार आणि त्यानंतर निर्णय घेणार असं ओमराजे म्हणतायत। निकालावर काहीच अवलंबून नव्हतं असं त्यांनी स्पष्ट जरी केलेलं असलं तरी सुद्धा आता शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबाबतच्या त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राजे काय ठरलं का? तुम्ही सही केली का? राजे तुम्ही सही केली आहे का? काय ठरलं का तुमचं? मग 2022 ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता? नाही राजे पण सही केली आहे का? आपण काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी पॉइंट एक लक्षात घ्या। मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचंय की हां, ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचंय की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। एकही खासदार कुठेही जाणार नाही। राजकारणात कमिटमेंट महत्त्वाची असते। 6 खासदार आमच्या सोबतच आहेत असं शिंदे सेनेच्या एका मोठ्या नेत्यानं पुढारी न्यूजशी बोलताना दावा केलाय। उद्या या संदर्भात पूर्ण माहिती समोर येईल। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर शिंदे सेनेच्या नेत्यानं ही प्रतिक्रिया दिली आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असं त्यांनी म्हटलंय। आणि ओमराजेंना परत यायचं असेल तर त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विचारणा केली त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा निर्णय अंतिम असेल। परंतु आता ज्या गोष्टीची तुम्ही इथे सांगताय, जी गोष्ट सांगताय किंवा ज्या केसबद्दल ओमराजे निंबाळकरांचं संपूर्ण लक्ष, फक्त लक्षच नाही, त्यांचा जीवनाचा एक मोठा संघर्षमयाचा भाग होता आणि त्यामध्येच त्यांना केलेले वादे, त्यांना केलेले जे काही प्रॉमिसेस असतील, ज्या काही त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील, हे असं होणार तसं होणार, ज्याच्यावर ते स्वार होऊन दिसत होतं की याच्यावर ते स्वार आहेत आणि त्यांना पूर्ण विश्वास होता, तो विश्वासघात झालेला नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शहांशी चर्चा केली। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालासंदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय। आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आज कोर्टामध्ये आणि त्या निर्णयाविरोधात आता सीबीआय हायकोर्टात दाद मागणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या संदर्भात चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयला या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। पवनराजे हत्याकांड प्रकरणात आज कोर्टामध्ये निकाल आला आणि सर्व आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटले आणि त्याच प्रकरणावरनं ओमराजे निंबाळकरांचं ऑपरेशन टायगर संदर्भात तळ्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय अद्याप झाला नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेतून त्यांना या संदर्भात फोनवरनं कळलं आणि भर सभेतून ते फोनवर बोलत निघून गेलेले होते। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहांशी याबाबत चर्चा केली आणि अमित शहांनी सीबीआयला वरच्या कोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत। हा निकाल दुर्दैवी असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया धाराशिवच्या निंबाळकरांच्या समर्थकांनी दिली आहे। सर्वच आरोपी जो निर्दोष असतील तर मग आरोपी कोण असा संतप्त सवाल खासदार ओमराजे निंबाळकरांच्या समर्थकांनी केलाय। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निंबाळकरांच्या समर्थकांनी धाराशिव बंदची हाक दिली। आपण पाहू शकता की त्यांचं जे ऑफिस आहे ते त्याच्या परिसरातील काही दुकानं बंद आहेत आणि ते कार्यकर्त्यांनी हाक दिल्यानंतर तत्काळ काही दुकानं बंद झालेली आहेत आणि या संदर्भातच बोलण्यासाठी त्यांचे समर्थक आहेत। काही समर्थक आता थांबलेले आहेत त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला। आज निकाल लागला आहे, काय वाटतं? आपण बघितलं असेल की एका लोकनेत्याची हत्या होऊन 20-20 वर्ष लागत असते निकालाला आणि मग सर्वसामान्य लोकांनी काय अपेक्षा ठेवायची न्यायव्यवस्थेकडून? 9 आरोपी त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती, त्यांचा जामीन झाला होता, ते जेलमध्ये होते आणि आज सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता होती। याचा अर्थ मग राजेसाहेबांची हत्या नेमकी कुणी केली हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडला। न्यायालयाकडून आमची अशी अपेक्षा होती की
सर्वच्या सर्व आरोपींना फाशी शिक्षा न्यायालयानं ठोकायला पाहिजे होती ही आमची अपेक्षा होती. तसं घडलं नाही ना. तर आमची पुढची लढाई उच्च न्यायालयात आमचे नेते आदरणीय खासदार ओमदादा राजे निंबाळकर यांनी जाहीर केले की आमची पुढची लढाई उच्च न्यायालयात हायकोर्टात असेल. त्यांची भूमिका आता ते 2 दिवसात सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करून घेणार आहेत. ते निर्णयाशी आम्ही सर्वजण बांधील आहेत. तपास यंत्रणावर ताशेरे उडलेत. CBI सारखी यंत्रणा असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, गृह विभाग असेल, यांना काही डॉक्टर पद्मजा पाटील अडकावा असं कुणाला त्यावेळी कारण सत्य वरपासून खालपासून ते सत्यत होते. त्याच्यामुळं साहजिकच आहे की सगळ्या तपासामध्ये त्रुटी ठेवणं आणि त्या त्रुटीचा आधार घेऊन ते निर्दोष सुटलेले आहेत आणि खून पचवला आहे. कार्यकर्त्यांना वाटतंय की निकाल चुकीच्या पद्धतीने लागलेला आहे. कार्यकर्त्यांनी आज धाराशिव बंदची हाक दिली होती, परंतु खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाच्या वगळता शहर मात्र अद्याप सुरळीत सुरू आहे. मी रहीम शेख, कुडाळ न्यूज, धाराशिव.